या मागे असतो माझा गमया असतो माझा गमया तमसो माझो निर्गमय तमसो माझो निर्गमय आज संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक रूपामध्ये मागील 1 महिन्यापासून या अधिक मासाच्या निमित्तानं महास्वामींचं महाराष्ट्र भवन संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर बाहेर सुद्धा फिरून दर्शन आणि आशीर्वचन सोहळा संपन्न होत आहे। तसेच एक महान ग्रंथ मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा सुद्धा प्रचार आणि प्रसार करण्याचा या आजच्या अधिक मासानिमित्तच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। ज्या ग्रंथाचं लिखाण संपूर्ण निर्मिती ज्यांच्याकडनं झाली असे साक्षात महास्वामी तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला उपस्थित झाले। याचे आयोजक खरंच महादेव रुद्रमंडळ आणि वीरशैव समाज छत्रपती संभाजीनगर या सर्वांचं हे प्रयत्न आहे। श्रीमद जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय। विश्वविद्या विबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुम्। छत्रपति
छत्रपती संभाजीनगरमध्ये पवित्र पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित आजच्या या धर्मसभेत तुम्हा सर्वांना धर्मसंदेश दिलेले डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, वेळापूरचे षटस्तर ब्रह्म सदाशिव शिवाचार्य महाराज, या संभाजीनगरमध्ये दोन स्वामी आहेत, एक ईश्वर स्वामी, एक शिवस्वामी. नेहमी या गावामध्ये वारंवार धार्मिक कार्यक्रमाचे जगद्गुरूंना, पंचाचार्यांना, शिवाचार्यांना बोलावून जसं देवासमोर नंदादीप असतो तसं या संभाजीनगरमध्ये धर्माचे नंदादीप अखंड ठेवणारे दोन स्वामी, ईश्वर स्वामी आणि शिवस्वामी. त्यांनी सर्व भक्तांसमोर कार्यक्रमाचे आयोजन ठेवतात. संभाजीनगरमध्ये दानशूर भक्त भरपूर आहे. एक एक वेळी एक एक भक्त पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे वैभव वाढवितात. तसं यावेळी सोमनाथ साखरेने पुढाकार घेऊन सर्वांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. या सभामध्ये खूप मोठा रुद्र मंडळ आहे. आता सगळे बसलेलं आहे. काशीमध्ये सुद्धा येऊन तुम्ही रुद्रपठण केलेलं आहात. आता सौराष्ट्रपर्यंत मी जाणार आहे. या सर्वांना धार्मिक विधिविधान शिकवून महिलांना धर्म कार्यक्रमामध्ये अग्रसर करणारे दोन स्वामी, ईश्वर स्वामी आणि शिवस्वामी. त्यासाठी ईश्वर शिवस्वामींना, महिला मंडळाला, साखरेला, तुम्हा सर्वांना पुरुषोत्तम मासाचे अनंत मंगल आशीर्वाद आम्ही प्रदान करीत आहोत. प्रास्ताविक प्रवचनामध्ये सोमनाथ मिटकरी, बघा ग्रंथ इथं येण्यापूर्वी त्याने ग्रंथ वाचलेला. ग्रंथ वाचून ग्रंथाचे रहस्य आणि ग्रंथाचा सदुपयोग कसं करायचे हे सुंदर रीतीने प्रबोधन केलं. धोंडा महिना म्हणजे जावाई बाबूंना बोलावून धोंड काळे गायचे आणि त्याने काहीतरी सोनं चांदी दान करण्याची पद्धती आहे. ते म्हणजे या धोंडा महिन्यामध्ये जावाई बाबूंना काही न देता कमीत कमी एक ग्रंथ दिले तरी सुद्धा सर्वात मोठा दान होतील असं त्यांनी सांगितलं. ते केवळ सांगितले नाही, ते म्हणाले महाराजजी मला दोन जावाई बाबू आहे,
तीन गवाई आहे म्हणून 3 ग्रंथ त्याने आता घेऊन त्यांना दान करणार आहे. म्हणजे तुम्हा सर्वांना किती जवाई आहे बघा, सगळ्यांनी 1-2 ग्रंथ अवश्य घ्या. एक ग्रंथाचे महत्व काय आहे? मार्ग हा मुक्तीचा. प्राय मोक्ष आणि मुक्ती ह्याला चरम पुरुषार्थ म्हणतात. चरम पुरुषार्थ म्हणजे शेवटचं पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे सर्व मनामध्ये प्राप्त करून घेण्याची जी इच्छा असतो ज्या वस्तूवर, त्याचे नाव पुरुषार्थ आहे. पुरुष म्हणजे केवळ हे पुरुष असा अर्थ नाही. पुरुष म्हणजे पुरीशेते इति पुरुषः. शरीरामध्ये वास करणारा जो जीवात्मा आहे त्याच्या नाव आहे पुरुष. तो स्त्रीमध्ये आहे आणि पुरुषांमध्ये असतो. प्रत्येक पुरुषांची अपेक्षा, जीवाची अपेक्षा काय असतो? धर्म पाहिजे, अर्थ पाहिजे, काम पाहिजे आणि मोक्ष. असं 4 पुरुषार्थांची अपेक्षा असते. धर्म आपण संपादन करतो. एक दिवस धर्म आपण पुण्य भोगून तो समाप्त होतो. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. पुण्य संपादन करून इंद्रलोक, शिवलोक, कैलास आदी लोकांमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहणार. पुण्य संपल्यावर पुन्हा भूलोकामध्ये यावं लागतं. म्हणून धर्म सुद्धा परम पुरुषार्थ नाही. दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ, धन. प्रत्येक व्यवहाराला धन पाहिजे. मनुष्य धर्म मार्गाने सुद्धा संपादन करतो धन, अधर्म मार्गाने सुद्धा संपादन करतो. धन पाहिजे, धन पाहिजे म्हणून. परंतु संपादन केलेले धनाचे काय उपयोग आहे? 2 उपयोग आहे. एक, स्वतःसाठी त्याच्यात उपभोग करा. तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर सत्पात्रामध्ये दान करा. दानम भोगो नाशः तिस्रो गतयः भवन्ति अर्थस्य. संपत्तीचे 3 प्रयोजन आहे. एक, उपभोग. चांगलं घर बांधा, चांगलं वस्त्र नेचा, चांगलं खाऊ खा आणि आयुष आरामामध्ये फिरून या. हे धनाचे स्वतःचे उपयोग आहे. दुसरं असं, सत्कर्मामध्ये, सत्पात्रामध्ये शक्यानुसार दान द्या. जे उपभोग करत नाही, दान करत नाही, असल्या ठिकाणी तो नष्ट होऊन जातो. म्हणून धनाचे 3 प्रयोजनामध्ये या तुम्ही उपभोग करा, नाही तर दान करायच्याशिवाय दुसरा उपभोग नाही. दान करून पुण्य संपादन करायचे, पुन्हा लोकांतर मिळायचे, पुन्हा यायचे. हे धनाने सुद्धा पुरुषार्थ म्हणजे शेवटचा पुरुषार्थ नाही. धन सुद्धा, काम सुद्धा तात्कालिक सुख देणार आहे, नंतर अनंत दुःख देणार आहे. म्हणून कामाला सुद्धा परमपुरुषार्थ असं सांगितले नाही. आता उरतो एकच पुरुषार्थ म्हणजे त्याचं नाव आहे मोक्ष. त्याला मुक्ती म्हणतात, मोक्ष म्हणतात, अपवर्ग म्हणतात, परमधाम प्राप्ती म्हणतात. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे संसारातून सुटका होणं. संसारातून सुटका होणं.
संसारातून सुटका कशाला व्हायचे? संसार मध्ये दुःख आहे. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम पुनः पुनः, संसार सागरम दुःखम तस्मात् जाग्रत जाग्रत. संसारातून सुटका कशाला व्हायचं म्हणते? संसार मध्ये दुःख आहे. पहिला दुःख आहे जन्म दुःखम. संसार मध्ये ज्यावेळी आपला जन्म होतो तो पहिला दुःख असतो. म्हणून प्रत्येक घरामध्ये मुला मुलींचे जन्म होतो. जन्म झाल्याबरोबर ते बाळ रडतात. नाही रडले तर त्याला रडवायसाठी प्रयत्न करतात. अजून जन्माला येतो रडत येतो. जब तुम आए जगत में, जग हंसे तुम रोए, ऐसा करने कर चलो तुम हसे जग रोय. जसं नवजात बाळ रडू लागलं, सगळे खुशीने आनंदाने हसत असतात. रडला रडला म्हणून कबीर म्हणतो, जब तुम आए जगत में, जग हसे तुम रोय, ऐसा करने कर चलो तुम हसे जग रोय. जब आप आए, रडत रडत तुम्ही ज्यावेळी आला, सगळे हसत होतो. तुम्ही या जगामध्ये ऐसे जीवन जगा, जाताना तुम्ही हसत जा, सगळे रडत असतील असं म्हणतो. जाताना हसत जायचं म्हणजे आपल्या मनाला प्रसन्नता असेल तर आपण हसू शकतो. तर प्रसन्नता कसं होणार? संसार सोडणं म्हणजे दुःख असतो. घर सोडणं, धन सोडणं, परिवार सोडणं, जाणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. परंतु यमाने आपल्याला सोडविण्याच्या अगोदर जर आपण सोडून बसले असेल तर आपल्याला दुःख होणार नाही. तसं यम सोडविण्याच्या अगोदर सोडायचं कसं? महाराजांनी म्हणाले, ममेते बध्यते जंतु न ममेते विमुच्यते. बंधन आणि मुक्ती म्हणजे काय? माझ्या 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 म्हणता म्हणता जीवात्मा बंधनामध्ये पडतो. हा माझा नाही, हा माझा नाही म्हणता म्हणता तो मुक्त होतो. आता तुम्ही तुमच्या घराला माझ्या घर म्हणता, आम्ही आपल्या मठाला आपला मठ म्हणतो. एखादा गाडी घेतलेला आमच्या गाडी म्हणतो, आमच्या पती म्हणतो, आपल्या बायको म्हणतो, आपले मुलं म्हणतो. सगळे संसार वस्तूला आपला आपला आपण म्हणत असतो. आपला म्हणणं हे बंधन आहे. मग आपला न म्हणता जगायचे कसं महाराज? माझं घर न म्हणता जगात राहायचे कसं? माझ्या दुकान, माझ्या मकान, माझ्या मुलं, माझा पत्नी, माझ्या पती म्हणणं म्हणता राहता कसं येते? तसं एक जीवनाची कला आहे. संसारात राहून सुद्धा न राहण्यासारखं जगता येते, त्याला जीवन कला म्हणतात. तुलसीदास म्हणतो, जग में तुलसी यो रहो, जैसे रसना मुख माही, खाती घी और तेल नित, फिर भी चिकनी नाही. तुलसीदास म्हणतो, जगामध्ये कसं राहायचे? तो म्हणतो, तुमच्या मुखामध्ये जीव आहे, जीवासारखा तुम्ही राहा.
जीभ कसं आहे, खाती घी एवढं तेल नेत. रोज तेल खातो, घी खातो, फिर भी चिकनी नाही, त्याला चिकनाट नसतो. हाताने घी खातात, हाताला चिकनाट असतो, जिभेला चिकनाट नाही. जर धोंडा महिन्यामध्ये जर तूप वाढले तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये चिपचिपा असतो, तो साबूनने तुम्ही धुवून घेता. हे जीव घातलेले हाताला चिपचिपा हट आहे, खालेल्या जीवाला. कोणीतरी आज तूप जास्त खाल्लं म्हणून जिभेला साबुनाने धुतले कोणी आहे का? किती घी खाल्ले तरी, किती तूप खाल्ले तरी, किती तेल खाल्ले तरी त्याला चिकना पण नसतो. तसं तुलसी जग में यूं रहो. तुम्हाला जग सोडून जायचं सांगितले, जगात राहा. मुलं बाळ संपत्ती संसार मध्येच राहा. कसं राहा? माझ्या म्हणून राहू नका. हे सगळं ईश्वराचे म्हणून तुम्ही जगा, म्हणजे तुम्हाला काही संबंध होत नाही. एका गावामध्ये एक मोठा श्रीमंत होता. श्रीमंती भरपूर होती, परंतु दान देण्याची बुद्धी नव्हती. देवाने एक विचार केला, अरे मैं याला अपार संपत्ती दिलेला आहे, आतापर्यंत कोणालाही एक कवडी सुद्धा दान दिलेलं नाही. असं दान न देता जर मेला, पुढच्या जन्मामध्ये दरिद्र कुळामध्ये जन्म होतो. त्यासाठी माणूस चांगला आहे, त्याला काहीतरी थोडा बोध देऊन पुढच्या जन्म सुद्धा यांचे सुधारावा म्हणून देव काय केले, एक भिक्षुकाचा वेश घेऊन त्यांच्या घरासमोर आला. भवती भिक्षा आणण्याचं भिक्षा मागितलं. तो अगोदर सांगून ठेवला होता, माझ्या गल्लीमध्ये कुठलाही भिक्षुकाला येऊ द्यायचे नाही. परंतु हा देव होता, मायाशक्ती विशिष्ट होता, कोणाला न दिसता एकदम त्यांच्या घरासमोर प्रकट होऊन भिक्षा मागितली. ते भिक्षांते हे आवाज ऐकला बरोबर इतकं राग आला त्याला. तो गल्ला सोडून उठून आला, 4 सेवकांना घेऊन काठी घेऊन त्याने एवढं मारून 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 त्यानं हाकलून दिले. बघा, देवाला सुद्धा मार खायचे पाळी आहे, वेश बदलून आल्यामुळे. तो देव काय केला, अरे मी सगळे दिलेले मी आहे आणि मी मागितल्यावर मलाच हा मारलेला आहे, मला ह्याला बुद्धी शिकवले पाहिजे म्हणून देव गेला. हा सावकार रोज त्यांच्या गावाजवळ एक नदी वाहायच्या, त्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करून तिथे एक महादेवाच्या मंदिर, त्या मंदिर गादी त्या पिंडीवर पाणी घालून नमस्कार करण्याची एवढी पद्धती होती. एक दिवस सावकार स्नान करण्यासाठी आला. ही घरी जायच्या अगोदर देवाने सावकाराचा वेश धारण करून घरात घुसलं. जाऊन सगळे नौकर चाकारा बोलावून घेतलं. सांगितलं, हे बघ, आज आमच्या गावामध्ये एक बहुरूपी आलेला. बहुरूप म्हणजे ज्याच्या घरात येतो त्यांच्या स्वरूप धारण करून जातो. त्यासाठी आज आमच्या घरी बहुरूप येण्याची शक्यता आहे, आले तर त्याला आज सोडायचे नाही. असं सांगून हा डुप्लिकेट सावकार भगवान आत येऊन बसला. तोपर्यंत तो आला खरा सावकार. देवाने सांगितलेलं ऐकल्याबरोबर सगळे नौकर चाकर हातात काठी घेऊन गेले त्यांच्या समोर.
अरे तू कोण आहे? तो म्हणतो, अरे तुम्ही माझ्याच नौकर आहे, मला कोण म्हणता? ते म्हणाले, आमच्या मालक आत बसलेले आहे, तो डुप्लिकेट आहे, तो बहुरूपी आहे. म्हणून जसं देवाला सगळे मारले होते तसं सावकार सगळ्यांनी मारले, इतकं मारले. त्याला आश्चर्य वाटलं, तर काय करणार? घरचे लोक येऊन, पत्नी आले, मुलं आले, नौकर चाकर सगळे मारून हाकलून दिले, पण काय करणार? तो केला, काय झालं माझ्या पाप, काय झालं? म्हणून पुन्हा तो गेला त्या नदी काठी, जाऊन पश्चाताप झाला, पुन्हा आंघोळ केला, देवावर पाणी वाहिले, तहान लागलेले, भूक लागलेले, काय खायला नाही, देवावर पाणी व्हायचे, तो उंजरमध्ये घेऊन प्यायचं. असं 3 दिवस तिथंच उपवास, घरी आला नाही. त्यांची अवस्था पाहिल्यानंतर देवाला दया आली. देव पुन्हा त्या भिक्षुकाच्या वेशामध्ये येऊन ह्यांना भेटले. सावकार, तुम्ही इथं कसं का बसले? तो म्हणला, आता मी सावकार नाही, माझे घरचे लोक मला कोणी ओळखत नाही, मला पेटून पेटून इथं बाहेर केलेला आहे. तो म्हणला, काय झाला? कोणीतरी माझ्यासारखं येऊन माझ्या घरात बसलेलं आहे, त्यामुळे माझ्या परिस्थिती अशी झाली. ठीक आहे, 1-2 दिवस थांबा, काहीतरी चांगलं होतील असा विचार केला. आणि सावकार, तुम्ही तुमच्या प्रधानाकडे फिरादी का केला नाही? जाऊन फिरादी करा. मग तो गेला प्रधानाकडे. बघा, मी असले मालक आहे, माझ्या घरामध्ये कोणी येऊन बसलेलं आहे, त्यासाठी असली मालक कोण आहे तुम्ही परखून जो नकली त्यांना बाहेर काढा, असलेलं घर द्या, असं जाऊन त्यांनी मागितले. त्यावेळी दोघं एकत्र आले. तो सावकार पण आला आणि हा महादेव पण बसला होता. तो ग्राम प्रधान आले. अरे, तुमच्या दोघांमध्ये असली कोण आहे? देव म्हणतो, मी असली. तो म्हणतो, मी असली. तुम्ही असली म्हणण्यामध्ये काहीतरी पुरावा पाहिजे. दोघांच्या हाती मी कागद पेन देतो, तुमच्या घरामध्ये जे जे सामग्री सगळे लिहून माझ्याकडे द्या. मी परीक्षा करतो, ज्याच्या लिस्टप्रमाणे सामान असेल तर त्याला मालक घोषित करतो. दोघांच्याकडे कागद दिले. हा जो सावकार होता अगोदर घाबरून गेला होता. सगळे सामानाच्या आठवणच झाला नाही त्याला. देवाने सगळं ए टू झेड, किती कपाट आहे, कुठल्या कपाटामध्ये काय, सगळे लिहून दिला. आणि ग्रामप्रधान बघितले, म्हणजे देव होता ना, देव सावकार वेशधारे, त्याला म्हणला, तूच असली सावकार आहे, म्हणून त्याला घरी ठेवलं. ह्याला पुन्हा हाकलून दे. पुन्हा 4-5 दिवसानंतर त्यांना आता आपल्याला आपले घरचे लोक ओळखत नाही, प्रधान ओळखत नाही, आता काय शेवटी आत्महत्या करून मरणं, ह्याच्याशिवाय दुसरा काय मार्ग नाही. असा आत्महत्यासाठी ज्यावेळी तो तयार झाला, त्यावेळी देव पुन्हा तिथं त्या भिक्षकाच्या वेशामध्ये गेला. अरे, असं काय करता? नाही, माझ्या घरामध्ये कोणीतरी मायावी येऊन बसलेले, माझी परिस्थिती झाली. त्यावेळी महादेव म्हणाला, तो मायावी नाही, मी देव आहे. तो या जन्मामध्ये एवढं श्रीमंत आहे, थोडाफार दान दिलं तर पुढच्या जन्मामध्ये आणखी मोठं श्रीमंत होणार. म्हणून तुला श्रीमंत व्हा, आशीर्वाद देण्यासाठी मी आलो होतो. तू मला मारून आकलून दिले, त्यासाठी आता तुला बुद्धी आले का? तुझे काय? तो म्हणला, माझ्या काही नाही.
घर माझ्या नाही, पत्नी माझी नाही, मुलं माझे नाही, नोकर चाकर माझे नाही, मला कोणी ओळखत नाही. देव म्हणा असं नाही, तू जा. तो मायावी आता गेलेला आहे, तो गेल्यावर तुला मान सन्मान देतील, परंतु तू घरी गेल्यानंतर आता जे बुद्धी तुझी ही बुद्धी कायम ठेव. घरामध्ये राहा, सगळे व्यवहार करा, परंतु ते सगळं माझ्या मनातले सोडून द्या, मग तुझं कल्याण होते. मग घरी आले, सर्वांनी स्वागत केलं, आदर केला, जीवात जीव आला, घरात बसला. मग त्यांना झाला की हे सगळं नाटक आहे, माझ्या म्हणणंच केवळ संसाराचे नाटक आहे. म्हणून त्यांनी ते अपव्यय करू नका, अन्नाचे दान करा, अन्नाचा अपव्यय करू नका. म्हणून अन्न पाणीचे सदुपयोग कसं करायचे हा विचार वृष्टी सूत्रामध्ये सांगितलेला आहे. तिसरा सूत्र लंबन आहे. आपण देवाची पूजा करतो, काही देवाची पूजा मंदिरामध्ये जाऊन करतात, तुम्ही इष्टलिंगा रूपाने हातामध्ये देऊन पूजा करता. आपण पूजा करत असलेले देव मंदिरामध्ये असलेले मूर्ती एवढा आहे, तो आपल्या तळहातामध्ये असलेले इष्टलिंग एवढं आहे की त्याचं स्वरूप किती म्हणल्यावर ते म्हणतात आकाशवत सर्व गतश्च नित्य. देवाचे स्वरूप एवढं नाही, देव सर्वत्र व्यापून आहे. जगाच्या प्रत्येक कणाकणामध्ये ईश्वर आहे. बसवेश्वर म्हणतो यत्त नोडिदडत्त नीने देवा, सकल विस्तारद रूह नेने देवा, विश्वतश्चक्षु नेने देवा, विश्वतो बाहू नेने देवा, कूडल संगम देवा. तो म्हणतो मी जिकडं पाहतो तिकडं तूच दिसतो. अर्थात दृष्टी शिवमय झाले तर जग संपूर्ण शिवमय होतो. जर आपले दृष्टी शिवमय झाले, परस्पर भांडण सगळे मिटून जातात. आता महाराज सासू सोनेचे सांगत होते, प्रत्येक घरामध्ये सासू सोनेचे थोडाफार भांडण असतो. कशासाठी? माझी आत्मा सोनेची आत्मा एक हे माहीत नाही. शरीर वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळं, परंतु आत्मा एक असतो. म्हणून सर्व आत्मस्वरूपाचे जर ज्ञान झाले तर झगडाच होणार नाही, कोणाचे झगडा होणार नाही. असं संपूर्ण वैरभाव मिटून देणारा ईश्वर ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी लंबन सूत्राचा उपदेश केलेला आहे. आणि संपूर्ण जग सुद्धा शिवरूप म्हणून 4थ्या सूत्रामध्ये सांगितले. 5व्या सूत्रामध्ये शिवयेव आत्मा, जो आमचा आत्मा आहे तो परमात्मा आहे. परमात्मा आणि शिवामध्ये काही भेद नाही. म्हणून असं 5 सूत्रांच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला शिवज्ञान प्राप्त करून देऊन जगामध्ये कसं सर्वांबरोबर प्रेमाने जगलं पाहिजे आणि जगातील वस्तूंचा उपयोग कसं केलं पाहिजे, सर्व माहिती या ग्रंथामध्ये विस्ताराने लिहिलेलं आहे. कार्यक्रम प्रारंभ होताच प्रत्येकाने ग्रंथ घेत होते. खूप आनंद वाटला. आपले मिटकरी आणि शिवस्वामी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत ज्या ज्या गावामध्ये ग्रंथ घेतले, जास्तीत जास्त ग्रंथ या आपले संभाजीनगरमध्ये होणार असा विश्वास आहे. त्यासाठी ग्रंथ घ्या आणि शोकेसमध्ये ठेवून बघत बसू नका. ग्रंथ घ्या आणि रोज एक प्रवचन त्याच्यामध्ये वाचा, म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रंथ गेले कसं सार्थक म्हणून तुम्हाला कळेल. म्हणून आज अत्यंत कमी वेळामध्ये आम्ही जालनाचे कार्यक्रम करून आलो. इथून आपलं पुन्हा नाशिकला रात्री जाऊन उद्याचे कार्यक्रम भाग्य यायचे. त्यासाठी अत्यंत कमी वेळामध्ये
अधिक मासामध्ये जास्तीत जास्त गावामध्ये हा महास्वामींचं दर्शन मिळावं या उद्देशानं कार्यक्रम आपले सोमनाथ स्वामीने आयोजन केले, वेळापूरकर महाराजांनी आणि शिवस्वामी आणि ईश्वर स्वामीने इथं जे जागृती केल्यामुळे अतिशय सुंदर झाला. या कार्यक्रमाचे सांगता समारंभ सोलापूरमध्ये होणार आहे. 5 जगद्गुरूंच्या सानिध्यात 1008 महिला 1008 पुरुषांचे रुद्र पठणाचे कार्यक्रम तिथं 15 तारीखला ठेवलेला आहे. आता संभाजीनगरमध्ये रुद्र पठणारा हजारो संख्येमध्ये आहे. जर तुम्ही सगळे आले तर 3000 होतील, काय हरकत नाही आहे. शिवस्वामी ईश्वर स्वामी प्रयत्न करा, जेवढं लोक येतील सगळ्यांना सोलापूरला घेऊन असं सांगून सर्वांना शुभाशीर्वाद देऊन यानंतर आरती होतील. महास्वामी पुढे सरकून बसतील. सर्वांनी वळीने दर्शन घ्यायचे आणि ज्यांना ज्यांना ग्रंथ पाहिजे त्याने ग्रंथ आशीर्वाद घ्यायचे एवढं सांगून आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. भवमङ्गल